नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. खरं पाहिलं तर बाळंतिणीसाठी हा शिरा करतातच, पण आपल्यालाही खायला कोण नाही म्हणलं आहे. आपणही हा शिरा एन्जॉय करूयात ना. हा आहे खास रवाळ असा केलेला बदामाचा शिरा. काही ना रवाळ आणि थोडासा मोकळा असा हा शिरा आवडतो, पण काही ना मात्र मऊ लुसलुशीत असा शिरा आवडतो. दोन्ही प्रकारच्या शिऱ्यांची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आज मी अगदी पहिल्या पद्धतीचा म्हणजे मऊसूत, रवाळ आणि थोडासा मोकळा असा हा बदामाचा शिरा करत आहे. मेजरिंग कपनी 1 कप किंवा एखाद्या बाऊल बदाम घेऊन ते बदाम स्वच्छ धुवून मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. 4 तास भिजले तरी चालतात, पण रात्रभर भिजलेले असले सालही पटपट निघतात. आणखीन ही सालं छान पटपट निघण्यासाठी मी त्यामध्ये भिजवलेल्या बदामावरती गरम पाणी घातलेलं आहे. या गरम पाण्यामुळं बदामाची सालं असतात ती अगदी पटपट निघतात. ह्या पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनटं मी हे बदाम ठेवणार आहे. हे बघा कशी बदामाची सालं पटपट निघत आहेत ती, त्यामुळं जास्त आपल्याला कष्टही करावे लागत नाहीत. अशी पटपट बदामाची सालं काढून झाली सुद्धा. आता हे सालं काढलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामधून अगदी रवाळ असे वाटून घेऊयात. हे पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. त्यामुळं एखादा बदामाचा मोठा तुकडा ह्या वाटणामध्ये शिल्लक राहण्याची शक्यता असते. इथे मी दाखवत आहे असे सगळे मोठे बदामाचे तुकडे आपण बाजूला काढून घेऊयात. हे बदाम मी 2 बॅचमध्ये वाटून घेतलेले आहेत. हे बघा असे हे मोठे मोठे बदामाचे तुकडे राहिलेले आहेत ते मी बाजूला काढून घेते. हे तुकडे नंतर थोडेसे तळले आणि ह्याच शिऱ्यावरती घातले तरीसुद्धा ते खूप छान लागतात. अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीजला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. इथं आपण एका पातेल्यामध्ये 1 बाऊल साखर, 2 बाऊल पाणी असं उकळायला ठेवलेलं आहे. ही साखर छान विरघळून घ्यायची आहे. त्यामध्ये केशराच्या काड्या घालत आहे. त्यामुळं ह्या पाकाला छान रंग येईल. या पाकाला छान उकळी आलेली आहे. तो आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात. आता आपण एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊयात आणि त्यामध्ये 2 चमचे कणिक घ्यायची आहे आणि ती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. इथं आपण हा हलवा रवाळ टेक्स्चरचा करत आहोत. त्यामुळं थोडीशी कणिक छान भाजून घातली तर त्याला वासही छान लागतो आणि हा शिरा मिळूनही येतो. कणिक छान भाजून झालेली आहे. अगदी ब्राऊन होईपर्यंत आपण ही कणिक भाजून घ्यायची आहे. आता आपण ह्यामध्ये वाटून घेतलेले बदाम घालत आहोत आणि अर्धा बाऊल आपण जे तूप घेतलेलं आहे ते या बदामाच्या वाटणावरती हळूहळू घालत छान परतून घ्यायचे आहेत. ह्या बदामाच्या वाटणाला अगदी तूप सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत. हे वाटलेले बदाम जसजसे आपण परतत जाऊ तसतसं हे बदामाचं वाटण छान फुलत जातं.
जवळजवळ असे तूप सोडत सोडत 10 ते 15 मिनटं हे वाटण आपल्याला परतून घ्यावं लागतं. आता हे बदामाचं वाटण छान मोकळं आणि रवाळ व्हायला लागलेलं आहे. त्यामध्ये आपण आता एक महत्त्वाची गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे मिल्क पावडर. या मिल्क पावडरमुळं हा शिरा छान फुलून येतो आणि टेस्टलासुद्धा जणू काही दुधातील बदामाचा शिरा आहे अशी येते. मिल्क पावडर आणि बदामाचा रवा हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये अजून 2 चमचे तूप घालून घेऊयात. मोठ्या फंक्शनमध्ये हा बदामाचा शिरा किंवा ह्याला बदामाचा हलवाई म्हणतात, तो जो केला जातो तेव्हा निम्मे बदाम आणि निम्मी कणिक म्हणजेच आटा असा घेतला जातो आणि भरपूर तुपामध्ये हा शिरा केला जातो. इथं मात्र 1 बाऊल बदामासाठी मी फक्त अर्धा बाऊल तूप वापरलेलं आहे. आता आपलं हे मिश्रण छान परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण जो साखरेचा पाक तयार केलेला होता ते घातलेलं आहे. इथं मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. ते कशासाठी हे मी दाखवणार आहेच. या शिऱ्याला आपण एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. त्यानंतर आपण जे दूध घेतलेलं आहे ते असे 2-2 चमचे ह्या हलव्यावरती सोडायचे आहेत, म्हणजे बदामाचा रवा छान फुलून येईल. असे 2-2 चमचे हे दूध घालत घालत अर्धा कप आपण दूध घालायचं आहे आणि हा बदामाचा रवा छान फुलवून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटाची वाफ पण देऊन घेतलेली आहे. ह्या शिऱ्यामध्ये दूध छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला हा शिरा झालेला आहे. एक 10 मिनिटच असा हा शिरा मुरवून दिला की तो थोडासा घट्ट होणार आहे. एक 10 मिनटं त्याच्यावरती मी झाकण ठेवून देत आहे. आता आपण 1 चमचा तुपामध्ये बदाम काजूचे काप आणि मगाशी जे आपण बदामाचे तुकडे बाजूला करून ठेवलेले होते ते तुकडे असे सगळे भाजून घेत आहे आणि बदामाच्या शिऱ्यावरती घालून घेत आहे. हे बघा, 10 मिनिटांनी हा बदामाचा शिरा छान घट्ट झालेला आहे. ह्या शिऱ्यावरती बेदाणे पण घातलेले आहेत, तसंच वेलची पूड घालत आहे आणि हा शिरा सगळा एकजीव करून घेतलेला आहे. आता आपण हा शिरा सर्व करूयात. हे बघा, अगदी 10 मिनिटांनी असा मोकळा आणि अगदी चविष्ट अप्रतिम टेक्स्चरचा बदामाचा शिरा झालेला आहे. याला बदामाचा हलवा म्हणा किंवा बदामाचा शिरा म्हणा, पण चवीला मात्र अगदी मस्त म्हणजे मस्तच झालेला आहे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.